आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ए अप्पा कोणीकडे वाईस तालमीत चाललो। कुस्तीचं नाद काही सुटत नाही। मग कुस्ती म्हणजे नाशा आहे नाशा। आप्पा आम्ही ऐकलं त्या सुभाषराव संग तुम्ही कुस्ती खेळला, नक्की काय झालं? तुम्हाला काय करायचंय? अहो आप्पा कशाला गोंगडं भिजत ठेवलंय तुम्ही? अहो तुमच्यामुळे गावाची बदनामी होती ना। गावचा काय संबंध? आणि कोणाची बी पोरगी आणून आमच्या गोपाळच्या काळात बांधता काय तुम्ही? आमच्या खानदानाला शोभला अशी सून पाहिजे आम्हाला। अहो पण तुम्ही त्याच्याकडनं पैसे घेतले होते असं ऐकलं होतं। वेगळा विषय आहे तो। हे पैसे आणि खानदान मिक्स करू नका, आमच्या फाटक्यात पाय घालू नका। आमचं आम्ही काय ते बघून घेऊ, कळलं का? जे काय बघायचे ते लवकर बघा आप्पा। तुमच्या त्या भांडणामुळे अख्ख्या गावाचं नाव खराब होतंय आणि एक गावाचा जबाबदार नागरिक म्हणून मला तुम्हाला सांगायचं कर्तव्य आहे ते। 20 लाख रुपये मिळतील अशी पोरगी शोधणं गोपाळसाठी हे बी माझं कर्तव्य आहे। एवढी गावच्या इज्जतीची काळजी आहे ना, मग पैसे गोळा करा, द्या मला 15 लाख रुपये। आता तोंड बांध ठेवायचं, जर काय कोणी बोललं ना असा मातीत गाडीन मी। चूल्हे के खाने की खुशबू ही बहुत मस्त होती है ना माँ जी? चूल्हा? अरे आप अभी जो लकड़ी डाल के खाना पका रहे थे ना, वो चूल होय। हाँ वही, मेरे यहाँ पे उसे चूल्हा बोलते हैं। मेरी नानी के घर पे भी खाना चूल्हे पे ही बनता है। जित्या आला वाटतं। जित्या, जित्या, हाय का? कानात काय बोळ घातलं का काय? आवाज बी देईना। जित्या, गंगा जा पोरी बोलून आण त्याला। जीतू जी, जीतू जी खाना लग गया है। जीतू जी क्या हो गया? खाना लग गया, आपकी आई बुला रही है खाने के लिए, चलिए। मला जेवणे का नाही आणि तुमच्या संगत बोलणे का पण नाही। मैं रुसा है तुम पे। क्या हो गया? वो तुमचा तुमच ढूंढो, क्यों रुसा है? जीतू जी बताइए ना प्लीज, मुझसे कोई गलती हुई है क्या? जित्या, अरे येतोस ना जेवायला? असं ताटाला वाट बघायला लावू नये, ये लवकर। ए आहे, मी नाही जावणार। क्या गलती हो गई है मुझसे? बताएंगे तो पता चलेगा ना, बताइए ना प्लीज। तुम मी असताना पण ती गोपाळ संग क्यों गई शॉपिंगला? अपने रिक्शा से मैं तूफान मार्केट फिरवता था ना तुमको। अरे बुद्धू, वो गोपाल लेडीज टेलर है ना, उसे मटेरियल की बहुत अच्छी समझ है, इसलिए उसे लेके गई थी मैं। अच्छा ठीक है, एक काम करते हैं, अभी कल आप अपनी रिक्शा से मुझे पूरा गांव घुमा देना, ठीक है? चालतंय की, पक्का ना? पक्का, प्रॉमिस। अभी ठीक है, चले खाना खाने। चलिए 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 चलिए, भूक लागली।
आप चलिए, मैं आती हूँ। हाँ हेलो। हेलो गंगा, अरे सुबह से तुमको फोन कर रहे हैं, कहाँ थी तुम? वो हम थोड़ा काम में थे। ऐसा कौन सा जरूरी काम आ गया था कि 2 मिनट तुम मेरा फोन नहीं उठा सकती थी? अरे वो हमारे दोस्त की तलाश, अभी तक उसका कुछ पता नहीं चला है, लेकिन जल्दी चल जाएगा। पराए गांव में हो, वो भी अपने स्टेट से बहुत दूर, तो थोड़ा संभाल के। अगर तुम कहो तो मैं वहाँ तुम्हारी मदद करने के लिए आ जाऊँ। नहीं नहीं, हम संभाल लेंगे, तुम टेंशन मत लो। कुछ जरूरत पड़ी तो बुला लेंगे। सुनो, हमारे मम्मी पापा पूछे तो यही बताना जो हमने तुम्हें बताया था कि हम ज्वेलरी डिजाइनिंग का कोर्स करने के लिए मुंबई आए हुए हैं। ठीक है? ठीक है। हेलो, कुछ बोलो। अचानक से इतना खामोश क्यों हो गई? कुछ नहीं, बस पता नहीं चल रहा है जो हम कर रहे हैं वो सही है या गलत है, लेकिन सच तक पहुंचने के लिए ये सब करना पड़ेगा, जरूरी है। लेकिन क्यों? है कुछ बातें, वक्त आने पे बताएंगे। अभी हम रखते हैं। ठीक है, बाय। तुम्हाला किती वेळा सांगितलं हो? काय असं सारखं सारखं माझ्या रूम मध्ये का माझा चेहरा बघितल्याशिवाय तुमचा दिवस जात नाही? तुमचं आणि त्या गंगाचं काय आहे का? काय सांगू हिला? हिने जाऊन त्या गोपाळच्या बापाला सांगितलं तर सगळी गडबड होईल. एकतर आधीच त्याला खानदानी सुनेचे स्वप्न पडतायत. बोला ना. काय नाही हो, बाहेर गावावरून आलेली पोरगी ती पाहुणे आपल्या इथं. तिला भावाची आठवण येत होती, इमोशनल झाली होती. तुम्ही बघितलं तसं काय नाही, आमच्यात फक्त मैत्री आहे. तुम्हाला कशाला पाहिजे तेवढं चौकशी? मी तुम्हाला एक काम सांगितलं होतं, केलं? कुठलं काम? विष आणून द्यायला सांगितलं होतं. ते जेवणात टाकते आणि एकदाचा विषयच संपवते. मस्करी नाही करत, खरं बोलतीये. ती विषाची बाटली आहे ना, म्हणजे तुम्ही पण हे सगळं मस्करीत घेत नव्हतात तर. मस्करीत का घेईन मी? इथे लग्न वगैरे फालतू गोष्टी करायला आलेलो नाहीये मी. मला माझे कातळवाडीत पुरलेले पैसे हवेत आणि जो कोणी त्याच्यामध्ये येईल तो कायमचा वर जाईल.